आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। बिबट्यापासून संरक्षणासाठी शिराळा तालुक्यात शिवम शौर्य अभियानाचा जागर। विराज नाईक यांचा पुढाकार। शिराळा तालुक्यात वाढता बिबट्याचा वावर आणि मानवी वस्तीवरील हल्ले रोखण्यासाठी आता प्रशासकीय पातळीवर मोठी पावले उचलली जात आहेत। मानसिंग भाऊ लोककल्याण अभियान आणि वनविभाग शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने मांगले येथे शिवमशौर्य सुरक्षा अभियान अत्यंत उत्साहात संपन्न झाले। स्वतःच्या बहिणीला बिबट्याच्या जबड्यातून सोडवणाऱ्या शिवम पाटीलच्या शौर्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे अभियान राबवले जात आहे। शिराळा तालुका हा डोंगराळ आणि निसर्ग संपन्न भाग आहे, मात्र गेल्या काही काळापासून येथे बिबट्या आणि मानवी संघर्ष तीव्र झाला आहे। या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी मांगले येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आलेलं आहे। प्राणीमित्र देवेंद्र भोसले यांनी चित्रफितीद्वारे वाघ, बिबट्या, गवे आणि रानडुकरांच्या जीवनशैलीबद्दल माहिती दिली। हिंस्र प्राणी मानवी वस्तीकडे का वळतात आणि अशा वेळी स्वसंरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक मुलांसमोर सादर केले आणि याबाबत आमच्या M24 तासचे रिपीट। याबाबत आमच्या M24 तासचे मुख्य संपादक दिलीप मोहिते यांनी जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांच्याकडून अधिक मतपणे जाणून घेतले। पाहूया खास रिपोर्ट। आज जे अभियान राबवले या अभियानाचा मुख्य हेतू काय आहे आणि हे कुठं राबवणार? आपण मानसिंग भाऊ लोककल्याण अभियान व वन विभागच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान आपण पहिलं गेल्या 2 महिन्यापूर्वी सागाव इथे समाज विकास विद्यालयामध्ये आपण राबवलं होतं आणि हे दुसरं आज आपण मांगले येथे राजाराम बापू विद्यालयामध्ये आपण हे राबवतो। आता प्रामुख्याने आपण जर बघितलं तर आज शिराळा तालुक्यामध्ये बऱ्यापैकी प्रत्येक गावामध्ये बिबट्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढत असताना आपण बघतो आणि बिबट्या जास्तीत जास्त कुणावरती हल्ले करतात तर लहान मुलांच्यावरती हल्ले करतो आणि हा केंद्रबिंदू ठेवून आम्ही सुरुवातीला असा विचार केला की आपण लहान मुलांना शाळेमध्ये जाऊन तिथं आपण मार्गदर्शन देणं गरजेचं आहे। तिथं तज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन दिलं पाहिजे, मगच त्याच्यामध्ये एक सकारात्मक बदल किंवा एक चांगल्या पद्धतीची एक मोठी चळवळ आपण ही उभा करू शकतो। सागावमध्ये जे तुम्ही अभियान राबवले त्याच्या माध्यमातून काय तुम्हाला मिळाला, काय सांगितलं? सागावमध्ये आम्ही पहिलं अभियान हे सागावमध्ये राबवलं होतं। अभियान फार चांगल्या पद्धतीने झालं, लोकांचा फीडबॅक देखील फार चांगल्या पद्धतीने आला आणि बऱ्यापैकी सागाव इथला कार्यक्रम बघून शिराळा तालुक्यातल्या अनेक लोकांचे मला मेसेज आले आणि फोन आले की अशाच पद्धतीचं अभियान तुम्ही आमच्या गावामध्ये देखील राबवलं पाहिजे आणि म्हणून आता इथून पुढच्या काळामध्ये आपण शिराळा तालुक्यामध्ये बऱ्यापैकी जिथं प्रादुर्भाव जास्त आहे तिथं पहिलं प्राधान्य देऊ आणि नंतरच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण हे अभियान राबवल असा एक आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तयारी करतो। तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अभियान राबवत आहे, तर याचसोबत तुम्ही बाकीचे शेतकरी महिला असतील किंवा पुरुष असतील यांच्यासाठी काही तुम्ही तज्ञांच्या माध्यमातून हे देणं फार गरजेचं आहे। खरं म्हणजे आज समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्याबद्दलची माहिती देणं गरजेचं आहे। आता जे उपावळ्यामध्ये जी घटना घडली हा शिवम आणि खरं म्हणजे ह्याची बातमी ज्यावेळी आम्ही पेपरला वाचली त्यावेळी मनामध्ये एक धक्का बसला की अशा पद्धतीनं आपल्या उपावळे गावामध्ये बिबट्याचा प्रादुर्भाव वाढलाय आणि तिथं शिवम नावाच्या एका तरुणानं जे शौर्य दाखवलं आणि त्याने त्याच्या बहिणीचा बचाव केला आणि म्हणून सुरुवातीला आपण त्या लहान मुलांच्या पर्यंत पोहोचूया आणि त्याच्या नावानं हे अभियान आपण सुरू करू आणि म्हणून पुढच्या काळामध्ये निश्चितच सगळ्यांच्या पर्यंत हे अभियान पोहोचेल अशा पद्धतीचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये नक्कीच करू। सध्या तुम्ही आता हे मागण्या सगळ्या भागामध्ये घेतलं, सागावच्या भागामध्ये शिराळामध्ये काय भाग आहे त्या भागामध्ये तुम्ही कशा पद्धतीने त्याचे आता कसं आहे, अशा पद्धतीने कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर त्याला एक मोठा हॉल असणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीनं स्क्रीन आपण प्रोजेक्ट करून दाखवत असतो, त्यामुळे चांगल्या पद्धतीचा हॉल असणं तिथं गरजेचं आहे। आज मांगल्यामध्ये आम्ही जिथं हा कार्यक्रम घेतोय तिथं हॉल चांगला आहे, त्यामुळे इतर शाळेतल्या मुलांना देखील आम्ही एका ठिकाणी बोलवू शकतो। अशाच पद्धतीनं आपण आता शिराळा तालुक्यामध्ये जिथं गरज आहे तिथं प्रामुख्याने आपण पोहोचणार, म्हणजे जास्त प्रादुर्भाव जिथं बिबट्यांचा किंवा अन्य प्राण्यांचा, आज फक्त विषय आपल्या शिराळा तालुक्याचा बिबट्यांचाच नाही तर आपण बघितलं तर गवे मोठ्या प्रमाणामध्ये वाढले।
रानडुकरं हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात, बिबटे पण ते देखील आहे. आणि म्हणून ह्या प्रत्येक वन्य प्राण्यांच्या पासून बचाव करण्यासाठी आपण जिथं गरज आहे तिथं प्राथमिकता देऊन आपण हे अभियान सुरुवातीला राहतो. एकंदरीत तुम्ही या अभियानाची व्याप्ती वाढवून तुम्ही संपूर्ण जिल्ह्याभर करणार आहात. सुरुवातीला आम्ही शिराळा तालुक्यामध्ये करणार आहे आणि तिथून पुढे तर जिल्ह्यातील अनेक लोकांचं काय आम्हाला सांगितलं किंवा त्यांचं काय तिकडे देखील मागणी असेल तर आम्ही निश्चितच आपली ही वन खात्याची टीम हे त्यांना आम्ही जॉईन करून देऊ. एकंदरीत मुख्य तुमच्या या अभियानाचा मुख्य हेतू काय असा? आमचा मुख्य हेतू हाच आहे की आज प्रत्येक नागरिकानं, प्रत्येक लहान मुलानं हे स्वतःचा बचाव कशा पद्धतीने केला पाहिजे ह्याचं मार्गदर्शन हे घेणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या अभियानाचा हेतू हाच आहे की प्रत्येकानं स्वतःचं रक्षण हे कसं करायचं. तुझ्या नावावरून ही अभियानाचे नाव दिलेलं आहे. म्हणजे जशा पद्धतीने तो एक पराक्रम केलास, बहिणीला वाचवलंस, या नावावरून तुझं एक शिवम शौर्य अभियान म्हणून केलंय. काय वाटतंय तुला आणि तू इतर मुलांना काय संदेश देशील? माझ्या नावानं म्हणजे केले ना सुरक्षा अभियान, हे मला चांगलं वाटतं की माझ्या नावाने केले. पण दुसऱ्या मुलांना पण सांगतो म्हणजे स्वतःचा बचाव कसा करावा किंवा आपल्यासोबत दुसरं कोण असेल त्याला कसं वाचवावं किंवा आपण एकटं बाहेर पडू नये असं मी मुलांना सांगेन. आणि मला अभिमान आहे माझ्या नावानं म्हणजे विराज नाईक दादाने माझ्या नावानं सुरक्षा अभियान सुरू केले. याबाबत तू शाळेमध्ये असशील किंवा बाहेर कुठे जातोस अशा वेळी तू मुलांना वगैरे काय संदेश देतोस कसा? हो मी देतो. काय सांगतोस? एकटं बाहेर जाऊ नका, परत मोठ्या माणूस कोणतरी घेऊन जावा.